शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। खरीप हंगामातलं फळवर्गीय भाजीपाला पीक वांगे, ब्रिंजल खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कुठेही तुम्ही जा वांग्याची शेती पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। काटेरी हिरवं वांगे असेल, काटेरी जांभळं वांगे असेल, भरताचं जांभळं वांगे असेल किंवा भरताचं हिरवं वांगे असेल, 50 सेगमेंट असेल, गौरव सेगमेंट असेल, अनेक व्हरायटीज वांग्याच्या आपल्याला पावसाळ्यामध्ये बघायला मिळतात। पण प्रत्येक शेतकरी एका गोष्टीने मोठा चिंतित असतो, फळ पोखरणारी आळी आणि शेंडा पोखरणारी आळी ह्या आळ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये कंट्रोल होत नाही। 50 ते 70% नुकसान वांगे पिकाचं फळ पोखरणारी आळी किंवा शेंडा पोखरणारी आळी याच्यामुळे होतच। ह्या आळीला नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला दोन पर्याय सांगणार आहे। दुहेरी धार असलेली तलवार तुम्हाला ह्या आळीच्या नियंत्रणासाठी वापरावी लागेल। तुम्ही माझ्या कंपनीचं औषध वापरलं पाहिजे असं अजिबात बंधन नाही। मी कंटेंट पण तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही घेऊ शकतात। पहिला पर्याय आपल्याला IPM एकात्मिक कीड नियंत्रण आणि सोबत रासायनिक कीड नियंत्रण याची दुहेरी तलवार आपल्याला वापरावी लागणार आहे। यासाठी सगळ्यात पहिले आहे आपल्याला शेंडा पोखरणारी आळी आणि फळ पोखरणाऱ्या आळीच्या पतंगाला कॅप्चर करण्यासाठी मक्षिकारी लुसी कॅप्चर नावाची ही गोळी एकरी 10 गोळ्या आपल्याला डेल्टा ट्रॅप अशा प्रकारचा ट्रॅप येतो, हा ट्रॅप आपल्याला लावायचा आहे। ह्या ट्रॅप मध्ये या पाकिटावर जर तुम्हाला फोटो दिसत असेल तर एक करड्या रंगाचा पतंग आहे, हा पतंग कॅप्चर होईल आणि हा पतंग जर कॅप्चर झाला तर आपल्याला पतंगापासून पुढे अंडी टाकली जाणार नाही आणि पुढे आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढणार नाही। तर यासाठी 10 लुसी कॅप्चर मक्षिकारी लुसी कॅप्चरचे सापळे लावणे गरजेचे आहे। तुम्हाला कुठल्याही कंपनीचं मिळालं तरी चालेल, वांग्यासाठी शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीसाठी ट्रॅप आपल्याला लावावेच लागतील। आणि त्याच वेळेस सोबतच आपल्याला रासायनिक नियंत्रण करायचं आहे। रासायनिक नियंत्रणासाठी तुम्हाला पारिजात कंपनीचं व्हॅलेक्टिन नावाचं औषध आहे, ज्याच्यामध्ये कंटेंट आहे इमामॅक्टिन 1.5% आणि प्रोफेनोसायपर 30% WDG फॉर्म मध्ये 25 ते 30 ग्राम। त्यासोबत अतिशय भयंकर कडू राजा नावाचं औषध आहे, जे अतिशय कडू आहे, हे फक्त 15 मिली। दोघी औषधं सोबत घेतले तर दीर्घकाळ परिणाम आपल्याला मिळेल। फक्त हार्वेस्टिंग थोडंसं आपल्याला लांबवावं लागेल किंवा पूर्ण हार्वेस्टिंग करून मग ह्या औषधाची फवारणी करायची। किंवा दुसरा औषध रासायनिक मध्ये डेलिगेट 10 ते 12 मिली प्रति पंप सोबत कडू राजा 15 मिली प्रति पंप। रासायनिक मध्ये दोन पर्याय, व्हॅलेक्टिन 25 ते 30 ग्राम सोबत कडू राजा 15 मिली। दुसरा पर्याय डेलिगेट 10 ते 15 मिली सोबत कडू राजा 15 मिली। असे हे दोन केमिकल पर्याय आणि सोबत एकात्मिक कीड नियंत्रण जर तुम्ही केलं तर वांग्यातली शेंडा पोखरणारी आळी आणि फळ पोखरणारी आळी ही आपल्याला कंट्रोल करता येईल। माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आवडली तर शेअर करा। धन्यवाद।